नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की राज्यामध्ये कोणत्या कोणत्या भरतीच्या शेवटच्या तारखा जवळ आलेल्या आहेत, कोणत्या कोणत्या भरती आहेत आणि कोणत्या कोणत्या जागा आहेत याचा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर विद्यार्थ्यांनी जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा, जेणेकरून मला आणखी मोटिवेट वाटेल। तर पटपट सबस्क्राइब आणि लाईक करून घ्या। आता आपण बघूया की राज्यामध्ये कोणत्या कोणत्या भरतीच्या आता शेवटच्या तारखा जवळ आलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरणं सोयीस्कर होईल। सर्वात महत्त्वाची भरती म्हणजे SBIची ज्युनियर असोसिएट 13,700 पदे आहेत। विद्यार्थी मित्रांनी जितका होईल तितक्या लवकर हा फॉर्म भरून घ्यावा, जेणेकरून ही संधी तुमच्या हातून जाणार नाही। त्यानंतर आहे NHM राष्ट्रीय नॅशनल हेल्थ मिशन, त्याची 31 डिसेंबर तारीख आहे त्याचा पण फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यावा, जेणेकरून विद्यार्थी मित्रांना ही पण संधी हातून जाणार नाही। आणि सर्वात महत्त्वाची महानगरपालिकाची भरती म्हणजे मालेगाव महानगरपालिकाची 23 डिसेंबरची भरतीची शेवटची तारीख आहे। विविध पदं आहेत, बऱ्यापैकी पदं आहेत। विद्यार्थी मित्रांनी मालेगाव महानगरपालिकाची पण भरतीचा फॉर्म भरून घ्यावा। त्यानंतर सिडकोची शहर विकास महामंडळ असतं, त्या सिडकोची पण जागा बऱ्यापैकी आहेत। 11 जानेवारी त्याची शेवटची तारीख आहे, तर त्याचा पण तुम्ही फॉर्म भरून घ्या। त्यानंतर महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ 24 डिसेंबरला लास्ट तारीख आहे, तो पण विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरून घ्या। बऱ्यापैकी त्याची तारीख लास्ट डेट तारीख आहे। त्यानंतर महाराष्ट्र पर्यटन सांस्कृतिक विभाग याची 27 डिसेंबर लास्ट तारीख आहे। संबंधित जाहिरात आपल्या कृष्णा पाटील यूट्यूब चॅनल आणि कृष्णा पाटील जॉब कट्टा टेलिग्राम चॅनलला पण मी टाकून देईल, त्यामध्ये बघून घ्या। त्यानंतर 5वी जाहिरात आहे महाराष्ट्राची जे पुण्याचे पाटबंधारे विभाग आहे, पाटबंधारे विभागामध्ये 30 डिसेंबर लास्ट शेवटची तारीख असल्यामुळे लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनी पुणे पाटबंधारे विभागाचा पण फॉर्म भरून घ्यावा। त्यानंतर राज्य कर्मचारी विमा जी कंपनी आहे त्यामध्ये 608 पदासाठी भरती निघलेली आहे, तर 31 जानेवारी त्याची शेवटची तारीख आहे। केंद्र सरकारची नोकरी आहे, बऱ्यापैकी 40 ते 50 हजारच्या प्लस त्या पेमेंट पण आहे, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी हा पण फॉर्म भरून घ्यावा। महिला बाल विकासचा पण फॉर्म भरून घ्यावा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त नोकरीच्या संधी मिळतील। जास्त फॉर्म भरल्यावर तुम्हाला सक्सेस होण्याची जास्त प्रोबॅबिलिटी आहे। तर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपण रोज 9 वाजता अपडेट देत असतो। थँक्यू।